नमस्कार. तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी अतिशय पौष्टिक आणि टेस्टी अशी रेसिपी बनवणार आहे. तर ही तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी पण देऊ शकता. म्हणजे काय होतं, वीकमध्ये एक दिवस असा असतो की स्कूलमध्ये स्नॅक्स वगैरे अलाउड असतं. तर स्नॅक्स वगैरे देण्यापेक्षा हा ऑप्शन खूप छान आहे, हेल्दी आहे, टेस्टी आहे. तर आज मी बनवणार आहे ज्वारीच्या पिठाचं धिरडं, ते पण भरपूर अशा भाज्या घालून. तर सर्वात आधी तर मी ज्वारीचं पीठ आहे ते घेतले. त्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि थोडंसं जिरं आहे तर ते ऍड केले आणि ते सर्व मसाले जे आहेत तर ते पिठामध्ये छान मिक्स केलंय आणि पाणी ऍड करणार आहे. जितकं आवश्यक असेल त्या पद्धतीने आपल्याला पाणी ऍड करायचंय. तर हे जे पीठ आहे धिरडं करण्यासाठी तर ते थोडंसं पातळ करायचंय. तर बघू शकता तुम्ही त्याची कन्सिस्टन्सी. थोडंसं पाणी जास्त लागतं याच्यामध्ये. आणि हे जे पीठ आहे तर ते भिजवावं वगैरे काही लागत नाही, अगदी इन्स्टंट होणार रेसिपी आहे, हेल्दी पण आणि टेस्टी पण. तर आपल्याकडे ज्या पण भाज्या आहेत अवेलेबल तर त्या सर्व आपण ऍड करू शकतो यामध्ये. तर सर्वात आधी तर मी भरपूर अशी कोथिंबीर घेतली बारीक चिरलेली, त्यानंतर हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली आणि आलं आहे किसलेलं थोडंसं. आणि त्याच्यानंतर भाज्या घ्यायचे तर त्यामध्ये गाजर आहे बारीक चिरलेलं, तर एक गाजर बारीक चिरलेलं घेतलंय, एक टोमॅटो आहे बारीक चिरलेला, एक कांदा बारीक चिरलेला. त्यानंतर ही जी आहे तर ही मेथीची भाजी आहे तर ती पण बारीक चिरून घेतली चॉप करून. आणि कोबी आहे बारीक चिरलेला. तर मेथीमुळे याची टेस्ट खूप छान येते. जो मेथीचा फ्लेवर आहे तर या धिरड्यांमध्ये खूप छान येतो आणि अतिशय टेस्टी हेल्दी अशी रेसिपी आहे. तर बघू शकता तुम्ही सर्व भाज्या ऍड केल्यानंतर त्या सर्व एकत्र छान पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याचे धिरडे बनवून घ्यायचे. पीठही काही भिजवायची गरज नाही पडत, अगदी लगेच आपण बनवल्या पीठ आपण त्याचे धिरडे बनवू शकतो. तर तव्याला तेल लावून घेतलंय आणि जे पीठ आहे ते स्प्रेड केले, बाजूने तेल लावले. तर पलटवून दोन्ही बाजूने छान असे धिरडे आपल्याला भाजून घ्यायचे. तर भाज्या आहेत त्यामुळे खूप जास्त पातळ नाही झालेलं. असंच भाज्या न घालता जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते बऱ्यापैकी पातळ होतं, अगदी जाळीदार होतं. हे पण जाळीदार झालेलं आहे, पण खूप जास्त पातळ नाही कारण भाज्या आहेत त्यात चिरलेल्या. त्याच्यामुळे त्याच पद्धतीने मी अजून एक धिरडं बनवून घेणार आहे. अगदी साधी सोपी आपल्या घरामध्ये जे पण साहित्य अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे. आणि भाज्या सुद्धा माझ्याकडे ज्या पण होत्या त्या सर्व भाज्या मी वापरलेल्या आहेत. याच्यामध्ये सिमला मिरची आहे तर ती ऍड केली तरी पण चालेल. आणि बऱ्याच वेळेला मुलं भाज्या खात नाहीत, तर त्या पण भाज्या तुम्ही याच्यामध्ये बारीक चॉप करून ऍड करू शकता. अगदी मुलांना समजणारही नाही भाज्या कोणत्या कोणत्या वापरल्यात ते. आणि हे बटाट्याची भाजी असेल, चटणी असेल, जे पण कोणतीही चटणी असेल त्याच्यासोबत हे धिरडे खूप छान लागतात. तर मी खोबऱ्याची चटणी बनवली आहे आणि अतिशय टेस्टी रेसिपी आहे. तर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. तर कोणत्याही चटणीसोबत किंवा लोणच्यासोबत, अगदी टोमॅटो केचप सोबत, जे पण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याच्यासोबत ही रेसिपी आपण सर्व करू शकतो आणि मुलांनाही फार आवडली ही रेसिपी. तर ही रेसिपी जी आहे तर ती तुम्ही नक्की ट्राय करा. धन्यवाद.